हाय, मी पल्लवी. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर मी तुम्हाला आज शेअर करणार आहे माझी प्रेग्नेन्सी जर्नी. तर तुम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल आणि तुम्हाला नक्कीच हिंमतही येईल, कारण की जेव्हा आपण प्रेग्नेंट असतो तेव्हा आपल्याला भीती वाटत असते की काय आपल्याला किती त्रास होईल, कसं होईल, काय नाही, म्हणून आपण डायरेक्ट डॉक्टरला सिझरसाठी वगैरे बोलत असतो. पण असं असतं की काही जणांना सहन होत नाही. पण मी सांगते की माझ्या ह्याच्यानं देव आपल्याला तेवढंच त्रास देतो जेवढा आपल्याला सहन होतं, ह्यापेक्षा जास्त त्रास देत नाही बरं का. मग तर मी तुम्हाला शेअर करते. चला आपल्या व्हिडिओला चालू करूया. माझी प्रेग्नेन्सी कन्सिव्ह झाल्यानंतर पहिला महिना, दुसरा महिना संपले, मग तिसरा, मग डायरेक्ट 9वा, असं सगळं 9व्या महिन्यापर्यंत आलं. मग 9व्या महिन्याचं मी चेकअप करायला गेलेली हॉस्पिटलमध्ये. तर डॉक्टर बोलले की तुमचं आज 9वा महिना संपला आहे, तर तुम्ही आज ऍडमिट व्हा, कारण की तुमची डिलिव्हरी आजच करावी लागेल. तर मी सगळं पॅकिंग वगैरे करून ठेवलेलं पहिलंच, कारण की मला माहिती होतं माझ्यासोबत कोणी नाही, माझी आईही नाही आणि यांची आईही नाही, कोणीही नाही म्हणून. तर मी ऍडमिट झाले आणि माझे मिस्टर जाऊन बॅग वगैरे घेऊन आले आणि मग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेली मी, कारण की तिथं जेंट्सला वगैरे अलाउड नसतं, फक्त लेडीजच असतात तिथं. जे काही डिलिव्हरीच्या बाया असतात ते सगळे. मग मला प्रचंड भीती वाटत होती, कारण की माझ्यासोबत कोणीही नव्हतं घरातले वगैरे, आणि मला सांगण्यासाठी आणि धीर देण्यासाठी कोणीही नव्हते. ते मला तिथले डॉक्टर लोक विचारत होते की तुझ्यासोबत कोण नाही का. मी बोलली हो, कोणी नाही. तर असं सांगितलं मी त्यांना. मग ते डिलेव्हरीला काय इंजेक्शन वगैरे, गोळ्या, औषध काय लागतं ते सगळे दिले मला. मग सकाळी ऍडमिट झालेली, दुपार झाली, डिलिव्हरी झाली नाही. मग नंतर संध्याकाळ झाली, 6 वाजले तरी डिलिव्हरी झाली नाही. मग 7 वाजले तर मग तेव्हा माझ्या पोटात मला प्रचंड कळा यायला लागल्या. मग डिलिव्हरी झाली, कारण की वेळ झाला होता डिलिव्हरीसाठी, आणि माझ्या पोटामध्ये पॉटी केलेली होती. मग असं सगळं सुखरूप असं डिलिव्हरी झाली. माझं सांगणं एवढंच आहे की घाबरायचं नाही. आणि डिलिव्हरीमध्ये बीपी हाय वगैरे होते, तर त्यालाही घाबरायचं नाही. आपण घाबरलो की हाय होते किंवा लो होते, या दोन्हीपैकी कोणतंही एक सिच्युएशन येते, हे गॅरंटी आहे. तर घाबरायचं नाही, एकदम फुल रिलॅक्स व्हायचं. त्रास हे तर होणारच आहे, कसं हे आपल्याला माहिती आहे. पण जेव्हा आपल्याला देव एवढा त्रास देत नाही. आणि एक सांगते तुम्हाला, जेव्हा आपल्यासोबत कोणीही नसतं तर तो वरचा असतं बरं का. कारण की आपल्याला माणसं साथ नाही दिली, आपली चुकी असो, आता आपण असं केलं म्हणून ते गोष्ट वेगळी राहील, पण आपल्यासोबत जेव्हा माणसं साथ देत नाहीत ना, तेव्हा वरचा देतं बरं का. तर आपण त्याच्या भरोशावर तर नक्कीच सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. तर असं होती माझी डिलिव्हरीची स्टोरी. तर तुम्हाला माझी स्टोरी आवडली का सांगा. आणि एक महत्त्वाचं म्हणलं तर, लव्ह मॅरेजमध्ये डिलिव्हरी म्हणलं तर थोडंसं डिफिकल्टच आहे. त्याला खूप आपल्यामध्ये हिंमत लागते, बळ लागते, कारण की सगळं सहजासहजी असं सगळं होत नाही. खूपच आपल्याला धैर्य ठेवून चालावं लागतं. खूप कंडिशन येतात, खूप वादावाद होतात मिस्टरांमध्ये, आपल्यामध्ये, कारण की असं तसं आपण एकमेकाला ब्लेम वगैरे करतो. पण हे असं करणं चुकीचं आहे, कारण की आपलं एकमेकाच्या मर्जीनं सगळं काही केलेलं असतं, तर आपण ब्लेम करायचं नाही. जसं होईल तसं सगळं देवावर सोडून द्यायचं, श्रद्धा ठेवायची, आपल्याला जेवढं होईल तेवढा पुरेपूर प्रयत्न करायचा आणि आपलं लव्ह मॅरेज हे सक्सेस बनवायचं. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा प्लीज, आणि सपोर्ट